आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी निष्ठा जावळे स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। निळ्या मेघाचे विश्वसोबती जणू सागर लाटा ई भरती। गाझामधल्या रुग्णालयातील स्फोटात 500 बळी। जिल्हाधिकाऱ्यांनी काढले बसचे तिकीट। उपनगरी भागात दौडीने वातावरण धुमधुमले। नंदगड परिसरात जंगली प्राण्यांच्या संचारामुळे नागरिक धास्तावले। अतिवाडमधील शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन। दुर्गामाता दौडीमुळे निपाणीत चैतन्याचे वातावरण। मनपाच्या ठरावात फेरफार केल्याचा आमदार अभय पाटील यांचा आरोप। मनपाची सर्वसाधारण सभा शनिवारी। 20 ट्रान्सफॉर्मरमधून होणारी दारूची तस्करी रोखली। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन स्पर्धेचा सोहळा अधिकच भरू लागला आहे। मुख्य स्पर्धेच्या व्यतिरिक्त देखील आपली छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवून महिला वर्गाने या कल्पक उपक्रमाला आपले पाठबळ दिले। अनेक महिला मंडळांनी या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे। नवरात्रीमधील 4थ्या दिवशी निळ्या रंगाचे नियोजन होते। निळ्यांच्या रंगांमध्ये विखुरलेल्या अनेक छटाकांचे दर्शन या दिवशी घडले। या रंगामधील पेहरावामध्ये महिलाच्या कल्पकतेचे नवनवे रंग सामावले होते। निळा रंग म्हणजे अथांग विचाराचे आणि संयम समर्थाचे प्रतीक मानला जातो। जीवनदायी जलवर्षाव करणाऱ्या निळ्या रंगाचे जितके कौतुक आपल्याला वाटते, तितकेच अथांग पसरलेल्या निळ्या सागराचे दर्शन मनमोहक ठरते। या रंगाच्या या अनेक छोटा दर्शवणारा आविष्कार महिला वर्गाने आपल्या कल्पकतेमधून साकारला होता। गाझामधल्या रुग्णालयातील स्फोटात 500 बळी। इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत गेल्या 11 दिवसांपासून युद्ध सुरू आहे। हमासने 8 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र डागून या युद्धाला सुरुवात केली। त्यापाठोपाठ इस्रायलनेही गाझा पट्टीवर क्षेपणास्त्र डागली। या युद्धात आतापर्यंत 4000हून अधिक लोकांचा बळी गेला आहे। दरम्यान गाझातील अल-अहली रुग्णालयात भीषण मोठा स्फोट झाला आहे। या स्फोटात तब्बल 500 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेने संपूर्ण जगाला हादरा बसला आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे। यामध्ये मोदी यांनी म्हटलं आहे, गाझामधील अल-अहली रुग्णालयात झालेल्या जीवितहानीबाबतचं वृत्त ऐकून मला धक्का बसला आहे। ही खूप दुःखद घटना आहे, असे ते म्हणाले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी काढले बसचे तिकीट। वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे नेहमी आपल्याला दिलेल्या सरकारी वाहनातून आरामात संचार करतात, हा आजवरचा अनुभव। परंतु बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क एसटीचे तिकीट काढून नंदगड गाठले आणि तिथे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले। हा उपक्रम बेळगावच्या प्रशासकीय वर्तुळात आदर्शवत ठरला आहे। नंदगड येथे खानापूर तालुक्यास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला जाण्यासाठी जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी अन्य अधिकाऱ्यांसमवेत चक्क बसमधून तिकीट काढून प्रवास करण्याद्वारे साऱ्यांना धक्का दिला। खानापूर तालुक्यातील जनतेच्या तक्रारी ऐकून स्थानिक पातळीवरच त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला हा प्रयोग कौतुकास्पद ठरला आहे। उपनगरी भागात दौडीने वातावरण धुमधुमले। नवरात्र उत्सवाच्या कालावधीत निघणारी श्री शिव प्रतिष्ठानची दुर्गामाता दौड हे बेळगावचे सांस्कृतिक वैभव बनले आहे। त्यामुळे या दौडीला दिवसेंदिवस उधळ प्रतिसाद मिळत आहे।
बुधवारच्या दिवशी सकाळी शहरच्या उपनगरी भागात दौडीने वातावरण दुमदुमले होते। या दौडीचा आरंभ बसवान मंदिर नेहरू नगर इथे करण्यात आला। बसवांनाची आरती करून प्रमुख पाहुणे एपीएमसी पीएसआय मंजुनाथ भजंत्री यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला। त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात करण्यात आली। प्रारंभी सदाशिवनगर इथून दौड निघून नेहरू नगर, कोल्हापूर सर्कल, त्यानंतर गँगवाडी, वडरवाडी इथून पुढे अशोकनगर मार्गे ज्योतिबा मंदिर इथे दौडीचा समारोप झाला। ज्योतिबा देवस्थान कमिटीच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत या ठिकाणी करण्यात आले। त्यानंतर आरती म्हणून ध्येयमंत्र झाल्यानंतर मार्केट पोलीस स्टेशनचे सीपीआय यांच्या हस्ते ध्वज उतरवून सांगता करण्यात आली। उद्याची श्री दुर्गामाता दौड धर्मवीर श्री संभाजी महाराज चौक इथून प्रारंभ होऊन संयुक्त महाराष्ट्र चौक इथे सांगता होणार आहे। नंदगड परिसरात जंगली प्राण्यांच्या संचारामुळे नागरिक धास्तावले। खानापूर तालुक्यातील नंदगड डॅम भागातील जंगलात सोमवारी चराव्यास गेलेल्या एका गायीवर जंगली प्राण्यांकडून हल्ला झाल्याने गाय ठार झाल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की नंदगड गावाच्या डॅम भागातील जंगलात सुरेश रामगुरवाडी याची जनावरे सोमवारी चराव्यास गेली होती, मात्र त्यातील एक गाय रात्री परतली नाही, म्हणून मंगळवारी गायचा शोध घेतला असता गाय जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाल्याचे दिसून आले। मात्र कोणत्या प्राण्याने हल्ला केला आहे समजू न शकल्याने वन खात्याच्या अधिकारी वर्गाने घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली। अतिवाडमधील शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन। बेकिनकेरी ग्रामपंचायत व्याप्तीतील अतिवाड येथील शेतकऱ्यांनी आपल्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। या संदर्भातील निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले। अतिवाड इथे पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या धरणवजा तळावासाठी शेतकऱ्यांनी 15 वर्षापूर्वी शेत जमीन दिल्या आहेत, परंतु या शेतकऱ्यांना भरपाई रक्कम देण्यात आलेली नाही। त्यामुळे आता गेल्या 15 वर्षातील पीक पाण्याच्या नुकसानीची भरपाई अथवा पर्यायी जमीन तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसी सेने बेळगावतर्फे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। धरण बांधून झालेले आहे, पण आमच्या गावाला अजून सरकारकडून शेती पण मिळाली नाही आणि पैसे पण मिळाले नाहीत। अनेक वेळा आम्ही ऑफिसला DC साहेबांना अनेक अधिकाऱ्यांना भेटून निवेदने दिलेले आहेत, पण आश्वासनाखेरीज आम्हाला काही मिळालं नाही। तेव्हा आम्ही कंटाळून आत्महत्या करू का अशी परिस्थिती आमच्यावर आलेली आहे। बघितलं तर पाऊस नाही आहे, सगळं दुष्काळ आहे आणि अशामध्ये आमचे 15 वर्षापासून 1 रुपयाही आम्हाला शेतकऱ्यांना मिळालं नाही। तेव्हा सरकारने याचा विचार करून आम्हाला ताबडतोब नुकसान भरपाई द्यावं, नाही तर शेती तरी कुठेतरी मंजूर करून द्यावी, असं मी सरकारकडे आम्ही विनंती करत आहे। माझं नाव सात्रे वैजू पाटील, अतिवाड। हे आता आपली शेती लोक आले की हे सरकारची काय रवैया, शेतीच्या माणसावर काय रवैया आहे, जनप्रतिनिधी लोक आणि अधिकारी लोकांच्या रवैया दिसून येतं। 15 वर्षाले आपली शेती लोक जवळ 60 एकर शेत गेलेले आहे पाणीमध्ये, पियाच्या पाणी प्रकल्पमध्ये गेलेले आहेत। अजूनपर्यंत सरकारची न्यायबद्ध काही पर्याय भेटला नाही आणि पर्याय व्यवस्था बी दिलं नाही आहे। दुर्गामाता दौडीमुळे निपाणीत चैतन्याचे वातावरण। पांढरी शुभ्र कपडे, डोक्यावर भगवे फेटे आणि टोप्या, हाती भगवे ध्वज आणि तलवारी घेतलेल्या धारकऱ्यांसह शहर परिसरातील शेकडो युवक युवती दौडमध्ये सहभागी होत आहेत। 5व्या दिवशी बुधवारी दिनांक 18 रोजी काढलेल्या दुर्गामाता दौडीतून देव देश धर्माचा जागर पाहावयास मिळाला। प्रथमतः मध्यवर्ती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन रुपाली भोसले, सपना बांबुरे, रेखा पन्हाळकर व ध्वज आणि शस्त्रपूजन विभावरी बांबुरे, गीता पन्हाळकर यांच्या हस्ते झाले। त्यानंतर ध्येयमंत्र सादर करून श्री दुर्गामाता दौड सुरुवात झाली। ही दौड श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर राजवाड्याकडे मार्गस्थ झाली। मनपाच्या ठरावात फेरफार केल्याचा आमदार अभय पाटील यांचा आरोप। मनपातील अधिकारी काहींच्या हातातील भावले आहेत। अधिकाऱ्यांनी सरकारला चुकीची माहिती दिल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, पण चुकीच्या माहितीवर सरकारला महापालिका सभागृहात बरखास्त करण्यात येत नाही। त्यामुळे शनिवारी होणाऱ्या बैठकीत या साऱ्या प्रकारावरील पडदा उघडण्यात येईल, असा इशारा आमदार अभय पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला। माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहे, पण कोणत्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहे। तुमचेच सरकार आहे, खुशाल चौकशी करा, असे आवाहनही आमदार पाटील यांनी सरकारला दिले। मनपाची सर्वसाधारण सभा शनिवारी। मनपाची सर्वसाधारण सभा शनिवारी दिनांक 21 रोजी होणार आहे। या महिन्यात दुसऱ्यांदा सभेचे आयोजन करण्यात आले आहे।
सभेत प्रामुख्याने घरपट्टी वाढ आणि बरखास्तीबाबत कारणे दाखवा नोटिशीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा 6 ऑक्टोबर रोजी झाली होती. त्यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. पण 12 ऑक्टोबर रोजी महापौर शोभा सोमनांचे यांना नगर प्रशासन संचालनालयाने घरपट्टी वाढ केली नाही असे कारण देत महापालिका का बरखास्त करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली होती. वीज ट्रान्सफॉर्मरमधून होणारी दारूची तस्करी रोख. वीजच्या ट्रान्सफॉर्मरमधून दारूची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोवा येथून तेलंगणाकडे गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्यात येत होती. याची माहिती अबकारी विभागाला मिळाल्यानंतर हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ वाहनाची झडती घेण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका ट्रकमधून विजेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये दारूसाठा सापडला. इथे दारू ठेवून वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. अबकारी विभागाने या प्रकरणी 10 लाख रुपये किमतीचा दारूसाठा स्थगित केला आहे. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. औद्योगिक वसाहतींमध्ये भरनियमन सुरू होणार असल्याचे वृत्त काही जणांनी पसरले होते. मात्र औद्योगिक वसाहतीमध्ये हेस्कॉम भारनियमन करणार नाही असा निर्वाळा हेस्कॉमचे मुख्य अभियंता प्रकाश व्ही यांनी दिला. हेस्कॉम व चेंबर ऑफ कॉमर्सची संयुक्त बैठक मंगळवारी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. शनिवारी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंता प्रकाश उपस्थित होते. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत उपस्थित राहून उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच हेस्कॉमच्या भूमिकेबाबत पसरलेले गैरसमज दूर केले. मुख्तार इनामदार यांना डॉक्टर अब्दुल कलाम पुरस्कार. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते मुख्तार इनामदार यांना भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. विश्व मानव हक परिषद बेळगाव आणि अखंड कर्नाटक सांस्कृतिक मंच बेळगावच्या वतीने मुख्तार इनामदार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सदर पुरस्काराबद्दल इनामदार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मनपा आयुक्तांच्या नावाने 3 फेक इंस्टाग्राम अकाउंट, तक्रार दाखल. बेळगाव महापालिका आयुक्त अशोक डुनगुंडी यांच्या नावाने 3 बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आल्याचे धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे आयुक्त अशोक डुनगुंडी यांनी पाठवलेल्या प्रसिद्धीपत्रकात जनतेने अशा बनावट खात्यांबाबत सावधगिरी बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. उसाळा दिवाळी आधी 1000 रुपये देण्याची मागणी. गतवर्षी गाळप केलेल्या उसाळा दिवाळी आधी 1000 रुपये द्या. चालू गळीत हंगामात प्रतिटन 5000 रुपये भाव द्यावा, अन्यथा 2 साखर कारखान्यामधील अंतराची अट रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी रघुनाथदादा पाटील, प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले. तसेच एडे निप्पाणी येथून कामेरी दरम्यान शिवशक्ती कारखान्याची साखर वाहतूक तासभर रोखून धरली. उद्यापासून गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा देत वाहने सोडण्यात आली. कडोली येथे पोलिसांकडून शांतता बैठक. कडोली येथील ऐतिहासिक दसरा उत्सवानिमित्त सोमवारी शांतता बैठक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य उदय सिद्धनवर होते. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील म्हणाले, ऐतिहासिक दसरा उत्सव शांततेत साजरा करूया. कडोली ग्रामपंचायत यासाठी प्रयत्नशील आहे. काकटी पोलीस स्थानकाचे CPI विजयकुमार सिद्धनूर, PSI मंजुनाथ यांनी मार्गदर्शन केले. NMMS मार्गदर्शन शिबिराची सांगता. शहरातील विविध शाळांमध्ये 8वी शिकणाऱ्या मराठी, कन्नड, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या 1050 विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षण खात्यांकडून सलग 5 दिवस मार्गदर्शन करण्यात आले. शुक्रवारी प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली. मराठी माध्यम व इंग्रजी मुलांना महिला माध्यमाच्या विद्यालयात मार्गदर्शन करण्यात आले. तर
तर उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सरदार हायस्कूल व कानडी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना GA हायस्कूल इथे मार्गदर्शन करण्यात आले. NMMS परीक्षा 17 डिसेंबर रोजी होणार आहे. ज्योतिबा दर्शनासाठी परिवहनकडून विशेष बस सेवा. वाडी रत्नागिरीतील ज्योतिबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या बेळगाव परिसरातील भाविकांसाठी परिवहन महामंडळाने 7 विशेष बसेस सुरू केल्या आहेत. नवरात्र उत्सव काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ही बस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. यासाठी ही जादा बस सेवा पुरवण्यात आली आहे. विभागीय नियंत्रक गणेश राठोड यांनी यासाठी पुढाकार घेतला. बेळगाव ज्योतिबा तिकीट दर 200 रुपये आहे, तर बेळगाव सौदत्ती 120 रुपये आकारले जात आहेत. समृद्ध दिव्यांग संस्थेतर्फे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार. समृद्ध दिव्यांग संस्थेचे कार्य अभिमानास्पद असून संस्थेला आर्थिक सहाय्य करण्यात येईल अशी माहिती महिला व बालकल्याण खात्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. समृद्ध दिव्यांग संस्थेच्या वतीने शुक्रवार रोजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवनगौडा पाटील, सचिव प्रशांत पोद्दार आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरोड्याच्या तयारीतील 10 जणांना अटक. सोमवारी शाहूनगर दरोड्याच्या प्रयत्नाची पोलिसांनी चांगलीच धाडसी घेतली आहे. दरोड्याच्या प्रयत्नात असल्याच्या संशयावरून माळमारुती पोलिसांनी 5 जणांना तर मार्केट पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. हे सर्वजण मंगळवारी मध्यरात्री 2च्या सुमारास आटोनगर परिसरातील टाटा पॉवर्स प्रकल्पाजवळ एकत्र येऊन दरोड्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यांच्याकडून प्लॅस्टिक कॅरी बॅग, लोखंडी रॉड, काठी, तिकटपूड व रस्त्यावरील गोळा केलेले दगड जप्त केले आहेत. निरीक्षक JM कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. रोटरी साऊथतर्फे जंगल संवर्धन अभियान. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दक्षिण नारायण डिस्ट्रिक्ट 3170 तर्फे इंडाळको परिसरात जंगल संवर्धन अभियान राबवण्यात आले. इंडाळको इथे जंगल संवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शांत यम्या यांच्या हस्ते करण्यात आले. इंडाळकोचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि युनिट प्रमुख अभिजित बंडी यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी HR प्रमुख मयूर कृष्ण, पर्यावरण विभाग प्रमुख संतोष एल्लारपूरकर, रोटरी क्लब ऑफ बेळगाव दक्षिणचे अध्यक्ष विजय शेट्टी, सचिव हेमंत कामत, वीरेन कलघडगी, डॉ. गोविंद मिसाळे आदी उपस्थित होते. लता यशवंत हनमशेठ यांचे निधन. नार्वेकर गल्ली येथील रहिवासी लता यशवंत हनमशेठ वय 76 यांचे मंगळवार दिनांक 17 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, 2 भाऊ, बहिणी असा परिवार आहे. वेशवाणी समाजाचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मदली यांच्या त्या बहिणी होत. 4थ्या आशियाई फेरा गेम्ससाठी श्रीधर माळगी चेन्नईला रवाना. बेळगाव कर्नाटक येथील भारताचा होतकरू दिव्यांग जलतरणपटू श्रीधर नंगप्पा मालगी हा होगजाऊ चीन इथे होणाऱ्या 4थ्या आशियाई फेरा गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी आज बुधवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चेन्नईकडे रवाना झाला आहे. चेन्नईमध्ये होणाऱ्या 4थ्या आशियाई फेरा गेम्समध्ये भारताचे 400हून अधिक दिव्यांग ॲथलेटिक्स सहभागी होणार असून त्यामध्ये 14 जलतरणपटूंचा समावेश आहे. बेळगावचे श्रीधर माळगी याचा 100 मीटर फ्रीस्टाईल, 400 मीटर फ्रीस्टाईल आणि 200 मीटर वैयक्तिक मेडले या जलतरण स्पर्धांमध्ये सहभाग असणार आहे. त्याला व भारतीय चमूला आशिया स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची तयारी पूर्ण. गोव्यात पहिल्यांदाच होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे गोवेकरांचे अनेक वर्षाचे स्वप्न सत्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 26 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे प्रत्यक्षात उद्घाटन होणार असेल तरी काही स्पर्धा 19 तारखेपासून सुरू होत आहेत. मंगळवारी गोव्यात 156 खेळाडूंचे आगमनही झाले आहे. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे. क्रीडा मंत्री गोविंद गावडे व आयोजन अधिकारी यांनी मंगळवारी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमला भेट दिली. आंबेवाडी मराठा स्पोर्ट्स क्लबतर्फे शाळेय खो खो स्पर्धा. आंबेवाडी येथील मराठा स्पोर्ट्स क्लबतर्फे खास दसरानिमित्त भव्य ओपन व प्राथमिक वर्षाखालील मुलींच्या खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. रविवार दिनांक 22 व सोमवार दिनांक 23 रोजी सकाळी 10 वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सरकारी पूर्ण प्राथमिक शाळा आंबेवाडी या मैदानावर होणार आहे. खुल्या गटातील विजेत्या संघाला रोख 21,000 रुपये व चषक तर उपविजेता या संघाला रोख 15,000 रुपये व चषक देण्यात येईल.
या स्पर्धेतील उत्कृष्ट रनर, उत्कृष्ट चेझर या वैयक्तिक बक्षीस विजेत्यांना रोख रुपये प्रत्येकी 1000 रुपये देण्यात येईल. 14 वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय खो खो स्पर्धेतील विजेता संघाला रोख 7000 रुपये व चषक, उपविजेता संघाला 5000 रुपये व चषक देण्यात येईल. या स्पर्धेतील उत्कृष्ट रनर व उत्कृष्ट चेझर यांना रोख प्रत्येकी 1000 रुपये देण्यात येईल. इच्छुक संघाने अधिक विक्रम तरळे मोबाईल क्रमांक 8749028229 किंवा राजू सांबरेकर मोबाईल क्रमांक 9449735548 किंवा महेश सुतार मोबाईल क्रमांक 9353751379 इथे संपर्क साधून नावे नोंदवावीत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.